साबुदाण्याच्या चकल्या करते त्याची रेसिपी आहे. साबुदाणा मी रात्रभर हा भिजत ठेवला आहे. हे बघा किती छान भिजला साबुदाणा आपला. हा भिजत ठेवला. रात्री एक तांब्या गरम पाणी उकळत केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं मी. हे छान भिजला आपला साबुदाणा. बटाटे उकडून घेतले. हा 1.5 किलो साबुदाणा आहे आपला आणि 1 किलो बटाटे हे उकडून घेतले आणि ही चाळणी आहे पुरणाची, त्याच्यामध्ये अशी बारीक करून घ्यायची. पातेल्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये साबुदाणा बटाटे जे मिक्स केले आहेत ते चांगल्यापैकी मिक्स करून शिजवून घ्यायचं. थोडंसं वाफ देऊन घ्यायची. लाल मिरच पावडर टाकले, मीठ टाकलं आणि हे बटाटे किसलेले साबुदाणा मिक्स केले आणि आता हे सगळं मी एकत्र करते. आता बटाटे चकल्या किती छान झाली बघा, मस्त. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. हे बघा खुसखुशीत छान झाली. मस्त आहे.